आपको गाना सुनाने जा रहा हूँ। अगर ये गाना सुनकर जिस भी दोस्त का आपका ख्याल आए उसे शेयर कर देना। ये जो मैं आपको गाना सांगा कसं झालं इकडनं मी तासगावकडे चालतो। हां असं हां इथे मंदिर आहे। बरं तिथपासून हा रस्ता क्रॉस करायला लागतो। हे आमच्या रस्त्याला जो रस्ता असं मी क्रॉस केला, माझ्या पाठीमागे 4 चाकी गेली आणि मोटरसायकल त्याच्या मागे होती। ते असं आलं मला इथे पाठीमागल्या चाकाला असं मारलं ती म्हणून तुम्ही उडून पडलं पडल्यावर काय झालं मला काय करायला कुणी आणलं आठवतंय कायच केलं। आता बरं आहे का त्रास कमी आहे आता होय त्रास कमी आहे, त्रास कमी आहे। नाही एवढं दुखत नाही, असं केलं तर काय होतं। छान छान कधी पडलास हातात दुखतंय आवाज मोठा का कसं पडला सांग बरं खेळताना बोटा हलतायत एक्सरे दाखवा डिस्प्लेस फ्रॅक्चर आहे पण अण्णाला नील करूया ऑपरेटच करायला पाहिजे अण्णा नील डिस्टल रेडियस केव्हा राज तयारी आहे का सगळी हो काय तयारी आहे तुझी नील लावलं केव्हा रेडी ऑटोक्लेव केला हो उपाशी कधी आहे बाळ तू पाणी कधी पिलास आणि 9:30 इन्व्हेस्टिगेशन केलं का मॅडम काय काय केलं नॉर्मल आहे आले नाही काय काय पाठवलं दोन गोष्टी पाठवल्या ठीक आहे फ्रॅक्चर एकदम खराब आहे सर्जरीच करावं लागेल काल कोणाशी बोललो अच्छा सर्जरी म्हणजे काय असतं त्याला दोन्ही हाडं मोडलेली इथल्या इथं मनगटाच्या मागे त्याला आपण एका हाडाला रॉड टाकायचं आणि एकाला तारा टाकून फिक्स करायचं हे केल्यानंतर 1 महिन्याभरात सगळं व्यवस्थित होईल महिनाभर हे असंच राहील बाहेरून ही पट्टी असणार बँडेज असणार नंतर आपण व्यायाम वगैरे करून सरळ करायचं उपाशी ठेवले तपासणी आपल्या दिलेल्या आहे एकदा रिपोर्ट आले की आपण करू दुपारी तुम्हाला काय शंका आहे एवढं सगळं मेजरमेंट करायला पाहिजे ते सगळे रोडला कोण आहे कुठून बसा एलिव्हेशन स्वेलिंग आहे पहिला दिवस आहे ना काल ऑपरेशन झाले आपलं असं हलवायचं काय हे हलवायचं आहे व्यायाम करायचा आहे ऑपरेशन झाल्यावर झोपायचं नाही फक्त गुडघा पण वाकवायचा आहे खाली घ्या बरं उठून बसा पाईप या गुडघा दाबा मागे मागे दाबा दाबा या पुढे असं पुढे घे वरती तो पाय मागे लावा जाऊ दे स्वतःहून चाललाय ना जाऊ दे यावर हा व्यायाम आपल्याला करायचा बसून बसून झोपायचं नाही आणि बाकीचे पाय उंचावर वरती जातो उभे राहा वरती घ्या स्वतःहून घ्या पडला होता ना
सुरुवातीला एक एक्सरे करूया. एक्सरे केल्यानंतर बघू तर हाडाला काय फ्रॅक्चर आहे. ते बरोबर हातावटे काय असं ह्याच्यात असं हो टिकून ह्याच्यात दुखतंय ना. चालेल एक एक्सरे करूया. एक्सरे झाल्यानंतर आपण बघू. त्याचा वापर करून खाली घ्यायचा प्रयत्न करा. दिसेल करा. खाली घ्यायचं, थांबायचं स्ट्रेच करून थांबायचं 5 सेकंद. खाली थांबा असं 5 सेकंद पकडून थांबा असं. थांबा दाबा खाली दाबा चांगलं सगळं वाकायचं नाही. पूर्ण हात दाबा. होतो जायचं आपल्याला लक्षात. या पद्धतीने असं व्यायाम करा. आता किती 1.5 महिना होईल आपल्याला. 1.5 पण नाही, 1 महिना आणि 5 दिवस. 1 महिना आणि 5 दिवस. हा चारा काढलेले आहेत. सांगितलं व्यायाम व्यवस्थित करायचे. व्यायाम कशी करता दाखवा. पहिल्यांदा असं आहे, दुसरा असं आहे, तिसऱ्यांदा असं आहे, हा चौथ्यांदा असं आहे, पाचवा असं आहे, त्यानंतर व्यवस्थित. हा हळूहळू करायचं. स्लोली करायचं. पूर्ण असं मागं जरा फिरायचं, खाली जरा घ्यायचं. हा त्यानंतर राहिलेला आता हात किती वर जातोय. हात पूर्ण असा एवढा वर जातोय. खांद्याला काही त्रास नाही ना. नाही पूर्ण हे झालं. आता पहिल्यापेक्षा बरं वाटतंय. हो पूर्ण. हे पहा गुडघ्यासाठी आपण व्यायाम सांगितलेले आहेत ते करताय. गुडघ्यासाठी थोडं मागं थांबा. गुडघा वाकवा. छान. पुढे या. हवेत राहून पूर्ण बघा. थांबा असं. गुडघा वाकतोय म्हणजे मागं घ्या. पूर्ण मागं घ्या. जातो किती पूर्ण जातोय. पूर्ण जातो. गुडघ्याला काही त्रास वेगळा त्रास वगैरे काय. अजून एक 10 दिवस आपण वाट बघूया. 10 दिवसांनी चालू आहे. पहिल्यापेक्षा काय आता त्रास नवीन नाही काय नाही. त्रास वगैरे काय. असं मला कधी नाही. गोळ्या घ्या.